शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असावं, असायला हवं आणि असायला पाहिजे. आता मंडळी तुम्ही म्हणाल अरे पावसाची सुरुवात झाली आहे, पुण्यात जातोस. तर मंडळी पुण्यात गेलो होतो लग्नाला. एक दिवस तिथे मुक्काम केला, एक दिवस सासरवाडीला मुक्काम केला आणि एक दिवस लग्न एन्जॉय केलं आणि परत आपलं बॅक टू खेड. काल तुम्ही बघितलं असेल तामिनी मार्गे आलो. तिकडे पाऊस होता. मला वाटलं आम्हाला कोकणातही जोरदार पाऊस भेटेल आणि आमची तारांबळ उडेल, पण असं काही झालं नाही. कारण आम्ही यायच्या अगोदर जो पाऊस निघून गेला आहे तो आत्तापर्यंत काय पडलेला नाही. तुम्ही बघू शकत असाल. तर आज आम्ही इथे आहोत. त्यामुळे तुम्हाला दाखवतो काय 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 काम केलं. इकडे बघा, हे वरपर्यंत आपला काजू वाटत दिसत होता, पण तो आता नाही. आता पण तो इथपर्यंत तोडला. हे दोन्ही काजू खूप हाईट झाली होती आणि ते कसं माहिती का, पडतील उद्या, हवेने पण कोसळतील म्हणून आपण त्याला तोडले, अर्धवट तोडले. पण पाऊसच गायब झाला. समीक्षा इकडे कुंपण बांधते. आपण ज्या निगडी हे केल्या होत्या ना, त्या निगडी आता बांधायला रोवतो आहे. इकडे हे बघा, इकडे असं निगडीचं कुंपण जरा करतो आहे. मन समजूत बघू. नाही, निगडी होतात, निगडी मन समजूत नाही, पण काय गुरं येऊ नये त्यासाठी आपण हे सगळं करतो. खटाटोप आटापिटा तर आता तसंच केलेलं आहे. हे बघा, ह्या आता पावसात जमीन नरम झाली ना, तर त्यात आपण लावलेले आहेत. हे बघा, हुंबर मागे तोडला होता, आपण आलो होतो तेव्हा उन्हाळ्यात. परत आता तो वाढला. आता राहू दे, त्याला वाढू दे. परत आपण जेव्हा हे करू ना तेव्हा त्याला तोडू. इकडचे जांभळ तर मागेच काढून टाकले आपण. हे काजू मारले म्हणजे छाटले. आता हे वाढत आहेत की नाही वाढत आहेत मला नाही माहिती, कारण खूप मजबूत काजू होते. वरपर्यंत गेले, एकदम उंचावर गेले होते आणि ते हवेने उद्या पडण्याचे चान्सेस जास्त होते, म्हणून ते तोडले, मोकळे केले. जरा इकडं सगळं ह्या आंब्याची काही छाटणी केली नाही. ती केली होती ती, मग काय खाली फांद्या आले नाहीत. त्या आंब्याची केली थोडीफार, जमिनीला फांद्या लागल्या होत्या त्याच्यामुळे त्याची करावीच लागली थोडीफार. त्याची काय 2-3 फांद्या मारल्या फक्त. हां, हे बघा, काजू तोडून इकडे टाकला होता सगळा. हे बघा, इकडे हा काजू तोडून टाकला होता. त्या तिकडे तुम्ही बघितलं असेल, निगडी सगळ्या उंच गेल्या होत्या, त्या सगळ्या अर्धवट तोडून टाकल्या. परत आज पाऊस गायब आहे. असं येऊ दे बाबा, ये. आता मंडळी थोडं आज कुंपणाचं काम आपण केलेलं आहे. सगळं कुंपणाला निगडी लावल्यात. त्या तिकडे बघा उंच वाढलेल्या निगडी होत्या, त्यासुद्धा आपण व्यवस्थित केलेल्या आहेत. आता उद्या आपलं प्लास्टिक टाकायचं आहे पूर्ण ह्याच्यात अंगणाला आणि त्याला पुढे. बाकी सगळं काम आपण आवरलेलं आहे. आता काय बेनणी वगैरे नसते, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. बेनायचं वगैरे काय नसतं. बेनायला अजून गवत आलेच कुठं, झालं महिना व्हायला आला, अजून तर काय गवत असं वाढलेलं नाही. आता हळूहळू आपली हळद कुठे रुजायला लागली आहे, म्हणजे यायला लागले उगवायला. आता तिला जानेवारीत काढायची, बघू जानेवारीत काढल्यानंतर बघू आपण काय करायचं त्याचं. त्याच्यानंतर मग आहे बरीच कामं आहेत, तशी भरपूर काम आहेत अजून. काम करायला गेलं तर भरपूर आहे, पण आता मोठं म्हणजे प्लास्टिक टाकायचं आहे तिथे आपल्या मेन अंगणात खाली. प्लास्टिक यासाठी काय माहिती आहे का, गवत उगवत नाही. आणि बघू आता उद्या. आणि जरा फोर्चवर जरा ते गेल्या वर्षी आपण जसं केलं होतं तसं करता येते का बघायचं आहे. प्लास्टिक आहे का एक्स्ट्रा, कारण गेल्या वर्षी प्लास्टिक गरम होऊन ते पूर्ण हे झालेलं आहे. तर ते बघायला लागेल आता कसं ते व्यवस्थित हे करायला लागेल. नाही तर गेल्या वर्षी छान झालं होतं. बाकी काय नाही. बाकी हां, तशी इथे समजा आता ही मोकळी जागा आहे, इथे वांगीची वगैरे रोपं भेटली, मिरचीची, तर लावायची आहेत असा विचार चालला आहे. बघू आता ते कसं काय होतं आहे पुढे बघू. आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तो तुर्तास तरी आता हे आजचं काम झालेलं आहे, निगडी वगैरेचं काम झालेलं आहे. आणि चला आवरू, आंघोळ वगैरे तर करून घेऊ. बघा, इथे वरती सगळ्या निगडी तुम्हाला दिसत असतं. म्हणजे आधी सगळं पूर्ण हेच होतं, त्या पूर्ण वरपर्यंत गेलेल्या आणि वाकत आलेल्या, मग त्याच तोडल्या आणि त्याच परत कुंपणाला लावल्या, कारण त्या कुंपणाला पावसात हे होतात, त्या परत जगतात.
काकींचं घर पहिलं दिसायचं नाही, एवढ्या त्या वरती आल्या होत्या. हे बघा साधारणतः त्या हाईटला गेल्या होत्या. इकडचं आता आपल्याला काय दिसत नाही ना, मग तसं इकडचं काय दिसत नव्हतं. ते सगळं क्लीन केलं. ते वारा आला असता ना तर सगळं कुंपण कोसळलं असतं. त्याला कारण वरती वारा अजून खालतून हे गेलं असतं. पक्षी बघा किती छान आलेत बघा. असं असे पक्षी येते. आणि पावसाळ्यातच हे काम करायचं असतं. उन्हाळ्यात जर मी तोडून टाकलं असतं ना तर त्या तोडलेल्या निगडी साप मरून गेल्या असत्या. आता कसं पावसात त्याला पाणी भेटतं वरतून पावसाचं, ते मग झिरपतं खाली, मग ते जगतात, जीव धरतात. आता बघा हे जे वरती बघा हे उंच वाढलेलं झाड आहे ना, ते फक्त आम्ही ना एक लाकूड आणून लावलं होतं. लाकूड, सुकलेलं लाकूड आपलं कुंपणाला बांबू म्हणून बांधण्यासाठी आणलं होतं. आणि आता तर झाड तयार झाले बघा. असं असतं. आता जास्वंदी पण कापायची आहे, जेणेकरून अशी थोडी थोडी कुंपणाला अशी लावून दिली ना चांगली असते. हे हिरवं पहिल्यापासून काय अजून काय हिरवं अशी झाली नाही, हिरवळ अशी. तुम्ही सांगा मंडळी, काजू वरतून तोडायला पाहिजे होता की नाही पाहिजे होता, तुम्हीच सांगा. मंडळी आम्ही रात्रीचा गेट का बंद करून ठेवतो ते ह्या कारणासाठी. पाखरं, मुंग्या, ही वाळवीची पाखरं हे रात्रभर त्रास लाईटीवर. मोठमोठे किडे असतात तर म्हणून आम्ही हे लाईटी बंद ठेवतो, म्हणजे आतल्या घरातल्या, आणि गेट पण बंद ठेवतो. तर मंडळी आता रात्रीचा 8 वाजलेत, 8:15, आणि आता आम्ही निघालो आहे बाहेर म्हणजे आज आहे गुरुवार. तर आम्ही बरेच दिवस आल्या त्या दिवसापासून आम्ही म्हणत होतो की ते चिचगरला मठ आहे स्वामींचा, तिथे जायचं. पण दोनदा झालं. एकदा आपला एका दिवशी आपला बिचारा टॅनिस त्या दिवशी हे झाला, आणि दुसऱ्या दिवशी जायचं तर उशीर झाला मला कामामुळे, त्यामुळे जाता नाही आलं. पण आज आपण ठरवलं आहे जायचं. त्यासाठी मग काम आटपलं आणि निघालो आहे. आता आकाशात ढग आलेत खरे. तर चला आता निघालो आहे. इथनं 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर चला आपण जाऊया आणि येऊया परत. ती रिक्षा आहे आपली, रिक्षाने चाललो आहे. हे बघ काय ती हे पडतंय रे. आता मंडळी आम्ही क्षेत्रपाळ नगरवरनं चाललो आहे. क्षेत्रपाळ नगरवरनं पूर्ण खेडवरनं नाही गेलो, खेडवरनं पण रस्ता आहे खाली दापोली रस्त्याला. आता हा रस्ता मग तिथंच जाणार आहे. इथनं डेंटल कॉलेज आहे ना, योगिता डेंटल कॉलेज, इथनं म्हणजे दापोली रस्त्याने जायचं. हे बघा मंडळी, पाऊस भरला ना की कधी इथपर्यंत पाणी असतं. इथपर्यंत या चढापर्यंत असतंच, म्हणजे एकदा भरतेच ती. बघा आता खेड दापोली रोड आला. आता आपल्याला दापोलीच्या साईडने जायचं आहे. आलेलं आहे ते बाजूलाच डेंटल कॉलेज आहे. नारंगी नदी, ही नदी पण, ह्या नदीला पण पूर येतो. हे बघा आता आपण आलोय चिचगर.
लोकांची वर्दळ आहे ना इकडे. आपण आतमध्ये आलो मठात. इथे आपण ॲक्च्युली उशीर झाला, आरतीला आलो असं झालं असं. चला पाया पडूया. चला आपलं दर्शन वगैरे घेऊन झालं आहे. धीरज पण आहे इथेच. धीरज म्हणजे माझ्या मामाचा मुलगा आहे, तो इथेच असतो सेवेकरी. चला चला आता रिक्षा. तो तिकडे भोसले घाट, मुंबई गोवा हायवे. हे बघा चंद्र. इकडे आम्ही सगळेच आता पाया पडून चाललोय. दर्शन घेतलं. चला जाऊया. चला म्हणजे आता दर्शन घेऊन निघालेलो आपण. दर्शन झालं. आजचा गुरुवारचा दिवस आणि आपण भरपूर वेळा बोलून मोकळं झालो पण आलो नव्हतो. आज योग घडला आणि आपण आलो. काळ भैरवनाथ देवस्थान. आपण देवस्थानाला पण एक दिवस येऊया. हा दापोली मंडणगड खेड रोड, ह्या साईडला खेड. आता रस्ता चालू झाला व्यवस्थित, नाही तर मागे रस्त्याचं काम चालू होतं. हे बघा हा खेड, हे खेडची पोलीस चौकी. वरती खेड रेल्वे स्टेशन, चिपळूणला, गोव्याला, मुंबईला जायला रस्ता. हा दापोली मंडणगड. आणि आपण आता मठात गेलो होतो ना, ते चिचघरचं मठसुद्धा इकडे या बाजूला. आणि पोलीस चौकी. जाऊन आलो आपण मठात. आणि आता बघा आकाशीचा चंद्रमा झाले. क्लिअर झालेत. आता आलो आपण घरी. मंडळी आता जेवण खाऊन झालेलं आहे आणि आता झोपतो. लयच झोप झाले, झोपला झालं आहे, झोपेसारखं झालं आहे. 12:30 वाजले अक्षरशः रात्रीचे. काही काम नसताना मठात जाऊन आलो. उशीर झाला, तिथे उशीर झाला फक्त, आणि त्यानंतर जेवणाला उशीर झाला. बाकी आज दिवसभर काही काम नव्हतं, म्हणजे थोडंफार बाहेरचं काम होतं. आता उद्या पण थोडंफार काम आहे. चला अशी काम आता उरकले, आता उरकतीलच, म्हणजे त्यात काय कामं अशी जास्त आता राहिलेली नाही, उरकतील ती. तर चला तसं आता ह्या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबायला हवं, कारण डोळे आलेत पडत. तर पुन्हा भेटू, कारण आता बाहेर जाऊन आपण पुन्हा राऊंड मारू शकत नाही, कारण बाहेर गेलं दरवाजा उघडला की सगळी पाखरं करतात. म्हणून मग ते लाईट बंद केली परत ते अंगावर वळवळत राहणार. म्हणून आता बाहेर नाही जात आहे. तुर्तासरी आता इथे थांबतो आहे. तुमची रजा घेतो आहे. आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. तुर्तासरी इथे थांबतो. तर शुभरात्री, बाय बाय.